आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. सुलभ स्वच्छता मिशन फाउंडेशन तर्फे आज जानेवारी 17 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर व्यापक अहवालाचे प्रकाशन मुंबई प्रेस क्लब येथे करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला डॉक्टर विभूती पटेल, प्राध्यापक एम. शिवकामी, उपजिल्हाधिकारी वंदना गेवरायकर, सुलभ घटकश्वर सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष कुमार दिलीप आणि राष्ट्रीय संचालक निर्जा भटनागर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आदिवासी भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे जो मी आमच्या बऱ्याच बचत गटांच्या महिला आहेत त्यांच्याशी डिस्कस केला, तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की त्या बायकांना पॅन्टी वापरायची सवय नाही. सो दे विल यूज पॅड. मग आम्ही असा विचार केला की पॅड विथ पॅन्टी फॉर 4 days. कारण जर तुम्ही हायजेनिक प्रॉडक्ट देणार तर ते वापरणार कसं? सो पॅड विथ पॅन्टी हे तुम्ही 4 दिवस वापरू शकता. किंवा म्हणून आपल्याला तो विजन आपल्याला चेंज करावा लागेल की आम्ही पॅड पण तर स्वस्त धान्य दुकानात देऊ शकतो, तर पॅड विथ पॅन्टी पण देऊ शकतो. कारण बेसिक आहे की आपल्याला रीच करायचं आहे आणि रीच करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानाशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. NGO खूप चांगलं काम करतात, NGO खूप चांगले सल्ले देतात, त्यांचे अभ्यास पण खूप असतात, पण फायनली आपण ज्या लोकांसाठी काम करतो त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासन व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. आणि शासनातले लोक अविरत काम करतात. त्याचं उदाहरण तुम्ही कोविडमध्ये सगळ्यांनी बघितलं असेल. मी माझ्या मुलाचं 10वी होतं कोविडमध्ये, पण रात्री 2 वाजता मी घरी जायचे. दोन्ही मुलांना 2 वेगवेगळ्या रूममध्ये ठेवलं होतं, कारण त्यावेळेस मी RDC होते मुंबई सर्वकला, आणि एअरपोर्टच्या लोकांना सगळ्यांना शिफ्ट करणं इट्स अ ह्यूज टास्क. पण ह्या पद्धतीने NGO ही काम करतं, शासनही काम करतं. आपण दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तर असं जगामध्ये कुठलीही गोष्ट नाही की ज्याच्यावर सोल्युशन अवेलेबल नाही. सो वी कॅन वर्क टुगेदर. आणि निर्जा इज माय व्हेरी गुड फ्रेंड आणि आम्ही नेहमी भेटत असतो आणि निर्जाकडनं शिकण्यासारखं खूप आहे. त्याच्यामुळे आय एम अ स्टुडंट. त्यामुळे तिने केव्हाही मला बोलवलं की वंदना तुझ्या आना आहे, तुम्ही नाही तो आणि कायम शिकत राहिलं पाहिजे. आणि आम्ही पत्रकार जो आमचा बाणा आहे मूळचा, आणि मी मराठवाड्यातली, आमच्याकडे दुष्काळी भाग आहे, आमच्याकडे राजकारण आणि बेरोजगारी ह्या दोन्ही हातात हात घालून चालतात. लढाऊ बाणा ऑलवेज. तर त्याच्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि ही पॉलिसी आपण डिक्लेअर पण केलेली आहे. तर ह्याच पद्धतीने काम करण्याचा पुढचा मानस आहे. याच्या पुढचं सर्कल कंप्लीट व्हावं म्हणून रिसर्च याच्यावर जो पुढचा माझा आहे की 4 दिवसाच्या पाळीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम. कारण जो कामगार वर्ग आहे तो महिला आहे, शेतात काम करणाऱ्या महिला आहेत, सगळीकडे काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्या 4 दिवसामध्ये जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर देतोय त्याचा आणि आपल्या इकॉनॉमीचा काय आहे याच्यावर आता माझा अभ्यास चालू आहे. त्याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन मी दिलेला आहे लंडनमध्ये. जेव्हा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो प्रबंध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेस मी हा इकॉनॉमिक ॲस्पेक्ट घेऊन त्याच्यावर थोडासा माझा विचार मांडलेला आहे. त्याच्यावर आता भविष्यात पण परत अभ्यास करेल. आणि सुलभ इंटरनॅशनलनी याच्यावर मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची मनापासून खूप आभारी आहे. If the Jal Jeevan Mission reaches and make the basic required infrastructure of toilet and water possible at that place wherever they are migrating, but they are migrating for 6 months. How do you say temporary? What is temporary? What is permanent? In that case, so if that is made available, and if one thing is made available, that PDS system, rather than they going to, if the PDS system reaches out to them, as my friend Vandana madam had said, that PDS system may, if they are anyway getting ration, if they get napkins, and that will be really good help. Education, we have been talking since last 30 years, 35 years, that with the children who are migrating with their parent, how their education will be taken care of, that is one part. But it's not only that menstruation time of 4 or 5 days, it is also with the daughters who are migrating with them who are 12 years old or 13 years old, the girls who are into menarche now at this point of time.
Women who are going through menopause but still they have to work. What is their mental health? So how are we reaching out to them? So one of the recommendation has come that if our menstrual health and hygiene management committee, if we have, I am saying, if we make committees at the district level, sometimes it doesn't reach to the ground area. Why can't it come from the ground area till the up? Let it come from the up, down. But how Gram Sabha happens? The Gram Sabha has gone established so well, and the mechanism has been done so well that if जो उसमें decide होगा वो इधर मना नहीं होगा. Something like that kind of a condition should come, because this is something I will say, nothing to be ostracized, nothing to be discriminated. Yes, women's position has been like this, but today's women, they want to participate economically, they want to be an asset, they are an asset. If we are not including them and mainstreaming them and excluding them in the name of the menstrual hygiene and not allowing the girls to continue their school, I think we are missing out on 50% of the population. So these are some of the recommendations, like holistic PDS system, education, and water and infrastructure support. These are some of the recommendations which has come very strongly for Maharashtra. I have shared with you the full report. In that report, you will find 2-3 more recommendations there. Thank you very much. नमस्कार. मला हिंदी जास्त जमत नाही, मराठीतूनच बोलणार आहे. ताईसारखं एकदम म्हणजे तळागाळातलं आणि गोरगरिबाच्या घरातला माणूस उभा केल्याने आज आहे मी. त्याच्यामुळं मला काही ते बोलायचं नाही दुसरं, तर मी मराठी बोलते. आज ज्यावेळेस आपला सर्वे चालू होता आणि सर्वे चालू असताना मी सर्वेला जात होते महिलांच्या घरी. मग सर्वेला जात असताना विचारला आम्ही त्यांना, तुम्ही मासिक पाळीत काय करता, पॅड घेता का कपडे घेता? पण त्यांनी प्रत्येक वेळेस इरकलचं जे लुगडं असतं खेड्यात, त्या इरकलच्या लुगड्याचे ती फडके घेत होत्या बाहेर. म्हणजे असं पॅड वगैरे काही सुद्धा घेत नव्हत्या. तर मग मी विचारल्यानं त्रास होतो का? तर त्रास बी होत होता. का? ज्यावेळेस पाळी येते त्यावेळेस माणूस कमजोर होतो, बाई कमजोर असते, आणि पाळीचा बोजा, पुन्हा कामाचा बोजा, पुन्हा ऊसतोडीचा बोजा, म्हणजे त्याच्यात त्या बाईला सहकार्य मिळायला पाहिजे. त्यावेळेस तिला आहार चांगला मिळायला पाहिजे. ते काय मला जाणून सर्व्ह मध्ये आलं नाही. म्हणजे मला असं वाटलं की पाळीत गैरसोय करून घेतली तर आपली जास्त फसवणूक होती किंवा आपल्याला जास्त त्रास होतो त्याच्यापासून. तर ती निदर्शनात आलं. आणि नंतर ज्या कुमारिका महिला आहेत, मुली आहेत, कुमारिका मुली पहिल्यांदा जर तिला पाळी आली तर अजून मी खेड्यात चालतं की तिला 7 दिवस बाहेर ठेवल्या. पण त्यावेळेस तिला माझ्या माहितीप्रमाणे की तिला आपल्या सहवास मिळाला पाहिजे, तिला आपल्यात सहभागी करून घेतलं पाहिजे आणि तिला आपल्यात मिक्स केलं पाहिजे. पण तिला बाहेर बसविलं जातं, तिला एक खोली दिली जाते. म्हणजे ही जी हिंसा मुलींवर होती, म्हणजे आता तिला पहिल्यापासूनच सवय लावली ना, तू 4 दिवस बाहेरच बसायचं, तू 4 दिवस शिवायचं नाही. कशाला? आता ही शिवायचं नाही कुठून आली तीच माहित नाही. पण ह्या शिवायचं नाही, ह्याच्यामधूनच आपली प्रगती, ह्याच्यामधून आपण फुललेले, आणि ह्या फुलासारख्या ह्याच्याला जर आपण नाव उठत असतात तर ह्याच्या इतकं वाईट काय. त्याच्यामुळं ज्यावेळेस त्या महिलेला पाळी येते त्यावेळेस त्या महिलेला सुद्धा आहाराची गरज असते, तिला आपल्या सहवासाची गरज असते. पण तसं न होता मला सर्वात असं आढळून आलं की आज मला सांगा, पाळी आली आणि ऊस तोडायचा, ऊस बांधायचा जोक नाही. तिला 3दा कपडे घ्यावे लागतात, तिला 4 वेळेस पॅड बदलावं लागतं. पण त्याची इलवाट कुठं लावायची ही तिला प्रश्न असतो, कसं टाकावं, कुठं टाकावं. एक बाई दिवस ती पॅड वापरते. त्याच्यापासून तुम्हाला सांगते, त्याच्यापासून त्यांनी सांगितलं की खाजीचं जास्त प्रमाण वाढतं गरमीनं, पुन्हा त्यातून तिला लई त्रास होतो. मग आपल्याला मुलं 3 झाली 2 झाली आपल्याला बरं वाटतं, आणि ज्यावेळेस मूल झाल्यानंतर ती महिला खाली येते तर त्यावेळेस तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. घरातल्यानी द्यावं, सोयरेदारांनी द्यावा किंवा शासनानं सुद्धा द्यावं, अशी मी काही ना. आपण असं म्हणतो की लोकांना बऱ्याचशा गोष्टी कळलेल्या आहेत. खरं तर म्हटलं तर हा विषय स्त्रीची मासिक पाळीपासून तिची मासिक पाळी थांबण्यापर्यंतचा प्रवास हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये अगदी अविस्मरणीय असतो. आणि प्रत्येकीशी जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला विशेषतः गेल्या अनेक दशकांपासून ज्या वेळेला स्त्रियांच्या मानवी अधिकारांवर चर्चा होते त्यावेळेला अनेक शिबिरांमध्ये, अनेक कार्यकर्त्यांमध्ये याच्यावर वाचन झालेलं आहे. विशेषतः शरीराची ओळख, अवर बॉडीज अवर सेल्स याच्यासारखी बोस्टन हेल्थ कलेक्टिव्हची पुस्तकं असतील का वेगवेगळ्या संस्था असतील काम करणाऱ्या की ज्यांनी शरीराच्या ओळखीबद्दल काम केलेलं आहे. लोकविज्ञान चळवळ आहे.
स्त्री आधार केंद्र आहे. लोक विज्ञान चळवळीबरोबरच अनेक जण म्हणजे भूकंपाच्या काळामध्ये सुद्धा अगदी गावागावामध्ये महिलांचे गट घेऊन त्यांच्याबरोबर प्रत्येक स्टेजचे स्लाइड शो दाखवणं, ते काळ आणि आजचं परत तुम्ही केलेला हा रिपोर्ट. तर नेहमीच असा प्रश्न तयार होतो की आपण ते सांगतो, परंतु समाजामध्ये बाकीचे जे नवीन लोक आलेले असतात त्यांना ते माहीत नसतं. दुसरा प्रश्न नव्याच रूपामध्ये येतात. आणखीन काही वेळेला एक आपण लक्षात घेऊया की समाजातले सगळेजण सारख्या स्तरावर दुर्दैवाने नाही आहे. काही जणांना अजिबात माहिती नाही आहे आज सुद्धा, आणि काहींना मात्र आज आता आमच्या ओळखीतल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांनी त्यांची दोघींची चर्चा चालली होती तेव्हा त्या म्हणत होत्या की काय सॅनिटरी नॅपकिन तर अर्थच नाहीये, त्याचबरोबर टॅम्पो सुद्धा उपयोगी नाहीये. पण सगळ्यात मावशी तुला माहितीये का की त्याच्यासाठी मेन्स्ट्रुएशन कप असतो तो, आणि त्याच्यामध्ये ती वेळ लागली की तो परत परत रियूज करता येतो, तो एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, त्याचबरोबर त्याचं कुठे डिस्पोज करायचाही प्रश्न त्याच्याबद्दलचा येत नाही, तासाची मर्यादा नाहीये. आणि तेव्हा मी म्हटलं की हा विषय मी जर का महाराष्ट्रात किंवा भारतात मांडला तर लोक ऑलरेडी मला अर्धवट वेळी समजतात, म्हणून वेळ समजायला लागतो की बाई काय नक्की बोलते आहे म्हणून. त्याच्यामुळे मी उलट व्यासपीठ शोधत होते की कुठे मला हा विषय बोलता येईल आणि सांगता येईल की ज्याच्यावरती हे प्रश्न जे आहेत त्याच्यात मग मूळ मुद्दा येतो की याचं प्रोडक्शन कसं होणार, तो कळणार कसं. आज आम्ही कुठल्याही शासकीय बैठकीमध्ये वंदनाताई म्हटलं की तिथे त्या ठिकाणी मेस्टल कप असेल तर चहाच्या कपापलीकडे दुसऱ्या कोणाला काही माहितीच नाहीये, तर कसं ते समजावून सांगायचं, तो वापरायचा कसा, त्याचा कसा प्रचार प्रसार करायचा, म्हणजे ते कमी किमतीत आला पाहिजे पण तो स्वच्छ असला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर दरवेळेला सॅनिटरी नॅपकिन वापरणं आणि तो डिस्पोज ऑफ करून एवढा कचरा तयार करणं हे तरी कितपत योग्य आहे हा एक प्रश्न होतो. पण आताच्या प्राप्त परिस्थितीतला एक पर्याय आहे म्हणून आपण त्या विषयाचा सुद्धा विचार करतो, कारण तो त्यातल्या त्यात उपलब्ध असणारा पर्याय आहे. मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून पास झाले आणि त्या काळाच्या आधी आदिवासींमध्ये काम करत होते, त्यामुळे तुम्ही आदिवासींचा उल्लेख केला. आणि खूप गावाकडे गेल्यावरती नऊवारी साडी नेसलेल्या पाहिल्या महिला की त्यांचा असा कपड्याचा बोंगा झालेला दिसायचा काही वेळेला. तेव्हा लक्षात यायला लागलं की या बहुतेक कपडे तसेच वापरत आहेत आणि त्या फडकं न घेता साडीचाच कपडा करतायत आणि तो त्यांच्या दृष्टीने सोपा मार्ग आहे. दुसरं, आपण ज्या स्त्रियांशी भेटतो त्यावेळेला मासिक पाळीच्या याला वास असतोय, तो वास पण जवळ आला की कळायचं की या बायकांची हे आहे मासिक पाळी आहे. आणि मला आठवते की नांदेडला एका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला साधारणपणे 88 साल असेल, त्याला बरीच वर्ष झाली बघा, 40-45 वर्ष झाली. त्या बैठक अगदी मध्यमवर्गीय वस्तीत होती नांदेडला आणि त्यामध्ये 25-30 बायका सतरंजर बसल्या होत्या आणि 10-12 महिला उभ्या होत्या सगळ्यांनी. तर मी त्यांना सारखी म्हणायच्या तुम्ही बसा ना, त्या बसायच्याच नाही, त्या सारख्या उभ्याच. मग मी त्याला एकदा विचारलं, दुसऱ्यांदा विचारलं, शेवटी महिला मला एकीने कानामध्ये सांगितलं की त्या जमिनीवर बसल्या तर सगळ्यांना बेटाळशी असल्यामुळे अपवित्र होतील म्हणून त्या उभ्या आहेत. आणि ही मीटिंग कसली होती तर ती मीटिंग इलेक्शनच्या प्रचाराची होती की महिलांनी मतदान करावं, महिलांचं मतदान वाढवावं याच्यासाठीची मीटिंग आहे. आणि त्याच्या स्त्रिया निम्म्या उभ्या आहेत कारण त्यांची मासिक पाळी आहे. म्हणजे एक अर्थाने लोकशाहीचा विरोधाभास म्हणता येईल अशी परिस्थिती मला तिथे बघायला मिळाली. आणि मी खूप धक्का बसला मला या सगळ्या परिस्थितीचा. नंतर जी मला व्यासपीठं मिळाली, मग त्याच्यामध्ये पक्षाची महिला आघाडी असेल, शिबिरं असतील, कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये स्त्रीच्या आरोग्य आणि हिंसाचार याचा कसा जवळचा संबंध आहे या विषयातून मी या दोन्ही विषयांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. कारण मुख्यतः दुजाभाव जो होतो स्त्रीला, तो स्त्रीची मासिक पाळीची, तिला मासिक पाळी येत नसेल तर तिला स्त्रीच म्हणत नाही. दुसरीकडे मला आठवते की मी पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात प्रचाराला गेले आणि तिथे ज्या समोर महिला होत्या त्या प्राध्यापिका होत्या आणि त्या 50च्या होत्या साधारणपणे. तर ते सगळे गेले तर अगदी वातावरण प्रचंड गंभीर होतं. आणि म्हटलं काय झालंय, सगळे बायका अशा तोंड लपत होत्या, पुरुष म्हणाले ते. तर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर अशी टीका केली होती की या बाईची मासिक पाळी गेलेली आहे तर ही नवऱ्याच्या उपयोगाची नाही आहे, आता मतदारांच्या उपयोगाची कशी. आता हे बोलल्यानंतर मग आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्या खूप अगदी चेहरा पाडून म्हणजे बसल्या तर रडत होत्या सारख्या. म्हणतात तुम्ही आता अशा खचून जाऊ नका, तुम्ही असं भावं खचून जावं म्हणूनच या माणसाने असा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून हा ज्या वेळेला असा उल्लेख होतो त्यावेळेला आपण जे आयडेंटिफाय होतो की आता हिची मासिक पाळी आहे म्हणजे हिला टार्गेट करता येईल. आणि अजूनही छोट्या शाळांमध्ये वगैरे सांगितली, बरोबर सांगितलं की जर का आली नाही मुलगी तर आल्यालाच लोक म्हणतात काय म्हणजे केस होऊन येतात मुली, त्याच्यामुळे आज काय ओले केस दिसत आहेत अशी कॉमेंट होते. शीतल भांगे पाटील आलेले नांदेडवरून, ती सांगू शकते म्हणजे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे अशा कॉमेंट्स होतात, त्या कॉमेंट मुलींना सहन होत नाही काही वेळेला.
4 चौघ मुलं हसतात परत त्याच्यावरती. म्हणजे जणू काही तिला आलेली मासिक पाळी हा एक कुठेतरी मोठा आजार आहे आणि त्या आजारामध्ये तिची आता कशी रेवडी उडवायची, कशी तिची मस्करी करायची, तिला कसं लाजेल ती अशा पद्धतीने वागायचं, हे सगळं आपल्या समाजामध्ये हा दुजाभाव प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की मी तुमच्या मार्ग दाखवणारी आहे. मला खरं सांगायचं तर मार्गाची फार काळजी वाटते, कारण या मार्गावर जे मला अनुभव आले ते ऐकले तर महिला समाजकारणात आणि राजकारणात यायला किती खरंच उतरतील, म्हणून मी सगळे अनुभव सांगतच नाही. त्याचं कारण असं की जेव्हा शक्य होईल तेव्हा सांगते, पण सारखे सांगायला लागले तर मुली म्हणतील की म्हणजे आम्ही यायचं कशाला समाजकारणात किंवा राजकारणामध्ये. कारण एक असं होतं की आपण सांगायचं कुणाला, मासिक पाळी असेल किंवा मेनोपॉज असेल, मध्यवर्ती ठेवून अभ्यास आपण हा केलाय. तर दुष्काळाच्या मध्ये तर मोठा स्त्रीचा प्रश्न आहे की पाण्याची टंचाई आहे, अशाला मासिक पाळीचे कपडे धुणं किंवा हे किती अवघड असेल, आणि मग बादल्याच्या बादल्या पाणी लागलं त्याच्यासाठी तर तिचा स्त्रीचा परत उद्धार केला जातो की एवढं पाणी तिला कशाला लागतं म्हणून. आणि दुसरीकडे ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्यांचं तर त्यांनी बऱ्याच जणांनी आपल्या अनुभवामध्ये, त्या कमिटीचे मी अध्यक्षच होते, तर तिथे त्यांनी सांगितलं की मोळी उचलत असताना पोटावरती प्रचंड जोर येतो आणि त्यामुळे तिला ते अजून मासिक पाळीचा त्रास होतो. आणि आपली त्याच्यामध्ये मागणी होती की स्त्रीला आराम मिळाला पाहिजे, पण महिला म्हणतात की आराम करून जाणार कुठे, कारण ऊसाच्या शेतामध्ये जेव्हा असाल तुम्ही तर तिला आराम मिळणारच नाहीये. एक दुसरी मोबाईल टॉयलेट जरी असली तरी डिस्पोज करण्याची व्यवस्था नाहीये, त्यामुळे मार्गवर तिने कुठे जाऊन राहायचं म्हटलं तर ती मुलांची काळजी कोण घेणार, तो नवऱ्याला भाकरी पिठलं कोण करून घालणार. त्यामुळे मी त्याची कारणं सांगत नाही, पण करताना मग काय मार्ग काय काढायचा त्याच्यामध्ये. तर कॉम्पेन्सेशन म्हणून साखर कारखान्यांना म्हटलं की तुम्ही यांचे भरपगारी पैसे द्या जेणेकरून त्या राहतील. तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कारखाने वेगवेगळ्या पायरीवरती आहेत. काही कारखाने म्हणतात की आम्ही त्यांना कायमच निवासी घरं करून देतो जेणेकरून त्यांना परत जिल्ह्यातच जायला लागणार नाही. पण हे तरी उत्तर आहे का? उरलेले दिवस ते काय करणार, त्यांच्या गावाकडच्या घरांचं काय होणार, गावाकडच्या जे काही छोटी किडूक शेती आहे त्याचं काय होणार. पण एक चांगली गोष्ट झाली की या सगळ्यामध्ये ऊसतोड कामगार महामंडळ तयार झालेले आहे आणि त्यांना जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपये त्यांना निधी मिळालेला आहे. तर मी तुम्हाला असं सुचवेन की हा जो आपला अहवाल आहे त्याचा एक संक्षिप्त मराठी करून त्यातल्या रेकमेंडेशन्स काढून तुम्ही ऊसतोड कामगार महामंडळ, त्याच्यानंतर कामगार विभाग, आरोग्य विभाग, असं एक आरोग्य विभागाचे मंत्री आता आमच्याच सहकारी आहेत, ते सगळेच मंत्री तसे ओळखीचे आहेत, पण खास करून आम्ही त्यांना सांगितलं तर जास्त महत्व देतील. आरोग्य विभाग आहे, महिला बाल विकास विभाग तर आहेच, कामगार विभाग आहे. तर या 4-5 विभागांना हा अहवाल आपण देऊ आणि तो अहवाल दिल्यानंतर त्यामधल्या स्पेसिफिक जे रेकमेंडेशन्स आहेत त्याच्या आधी मला आपला सगळ्यांचा कन्सेन्सस लागेल. आता उदाहरणार्थ मी जे म्हटलं की कप मासिक पाळीच्यासाठी वापरायचा, तर आपल्याला थोडं काम पण करायला लागेल, कारण आपण बघतो की शासनामध्ये एखादी गोष्ट अंमलबजावणी करायची असेल तर ती चांगली आणि निर्दोष असेल तरच ती टिकेल. कारण आपण एखाद्याला सुचवलं तसं आणखीन ते प्रत्यक्षात जमलं नाही किंवा महिलांना कळलं नाही तर, किंवा प्रॉपर्टीचं जसं व्हायचं की प्रॉपर्टीमुळे ब्लिडिंग व्हायचं महिलांना, तर अशा काही गोष्टी झाल्या तर खूप त्याचा गैरसमज होतो त्या सगळ्या संदर्भामध्ये. त्यामुळे कन्सेन्ससमध्ये आपल्याला सुनंदाताई जसं आल्या किंवा त्या डिसाईनच्या इथल्या स्थानिक महिलांना विचारायला लागेल की त्यात तुम्हाला कुठला मार्ग उपयोगी वाटतोय, त्याच्यामध्ये कुठला मार्ग त्यांना शक्य आहे आणि कुठल्या मार्गावरती आपण त्यांना न्यायचं असेल तर ही फार मोठी जबाबदारी आपल्यावरती. कारण आपण जे काय आता करणार आहोत ते त्याचा अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे. उद्या त्या महिलांना समजा त्या कपमुळे त्रास होत असेल तरी प्रॉब्लेम आहे, आपण सॅनिटरी नॅपकिन म्हटले तरी प्रॉब्लेम आहे, काही मॅरिड बायका असतील आणि त्यांनी टॅम्पून्स वापरले त्याचा सुद्धा प्रश्न आहे, चांगले वाईट काय परिणाम आहेत. त्यामुळे आपल्याला हे सगळं नीट अभ्यास करून विभूती मांडलं पाहिजे की 2-3 महिन्यामध्ये की व्हॉट इज द बेस्ट ऑप्शन. दुसरं काय होतं की सरकारकडे जेव्हा पैसा येतो त्याला ते आम्हाला तर या रिपोर्ट नंतर विचारत होते की गर्भाशयाचा प्रोलॅप्स होतो, ते रिंग लावली तर तो प्रोलॅप्स व्हायचा थांबतो. तर मग अशा किती लाख रिंग्स आपण घेतल्या तर हा प्रश्न संपेल, मग त्याच्यासाठी किती कोटीची आपण तरतूद करूया. हे सगळं मी ऐकते त्यामुळे मला खूप भीती वाटते की त्याच्यासाठी कोट्यावधी रुपयाचे तर रिंग्स येतील, मग त्या स्त्रीला गरज आहे की नाही बघताच त्या रिंग लावल्या जाऊ नयेत असेल तर महिलांच्या आरोग्य साक्षरता फार आवश्यक आहे. त्यामुळे महिलांची आरोग्य साक्षरतेसाठी मी तर असं म्हणेन की पुरुष वर्ग जो आलेला आहे त्यांनी या विषयावरती जी शांतता पाळलेली आहे ती शांतता त्यांनी कुठेतरी हळूवार पद्धतीने सोडली पाहिजे. पण मराठवाड्यात किंवा काही भागात असं आहे
की जर का पुरुष बोलायला लागला, अजून सुद्धा तसं नसेल असं वाटलं पण शंका वाटते असेल, एखादा पुरुष जर का महिलांच्या मीटिंगमध्ये मासिक पाळीवर बोलायला लागला तर बाकीचे पुरुष जाऊन त्याला हाणतील अक्षरशः काय बोलतोय त्याच्यामुळे आम्ही त्याला हे दाखवत होतो स्लाइड्स, तर महिलांसाठी स्लाइड्स होत्या शरीराची ओळख विषयावरती आणि ते सगळे पडदे लावले होते. तर शेवटी काही पुरुष त्या बायकांचा म्हणजे नवरा किंवा भाऊ पडद्याच्या आडून गुपचूप बघायचे चोरून, आणि मग आम्ही म्हणत होतो यांना काय करायचं कळत नाही, यांना त्यांच्यासाठी पण दाखवा एक शोधवाय. तर तेव्हा ते म्हणायला लागले की हा खूप चांगली माहिती, आम्हालाही माहित नव्हती, आम्ही वेड्यासारखे बायकोला दोष द्यायचो बऱ्याच बाबतीमध्ये, आम्ही पण तेवढेच अनाडी आहोत, मग आम्हाला पुरुषांना पण तुम्ही ही माहिती द्या सगळी. त्याच्यामुळे हे सगळे विषय सोडायचे आपल्याला म्हटलं पुढे तर पुरुषांनी सायलेन्स सोडला पाहिजे, बरोबर आहे, पण तो हळुवारपणाने आणि स्त्री केंद्रित दृष्टिकोनातून आणि स्त्रियांच्या संदर्भात कुठले विषय आपण बोलताना कसे शब्द वापरायचे याचं प्रशिक्षण आवश्यक आहे. असं नाहीये की हा विषय एकदम दिसला की सुरू झालं आपलं एक थर्ड भाषण या विषयावरती तर महिला पळून जातील तर परत येणारच नाही कुठल्या मिटिंगला. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा काय काम करता येईल त्याचा आपण विचार करू शकतो की हा विषय कशा पद्धतीने मांडला तर त्याचा उपयोग होऊ शकेल. याखेरीज आपण सांगू शकत नाही. मुख्य प्रश्न कसा आहे की स्त्रीनी मासिक पाळी आहे असं सांगणं यालाच मुळात प्रतिष्ठा नाहीये. तो एक लपवून जोडून हळू आवाजात बोलण्याचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये जर का कळलं तरी सुद्धा 4 लोकांना त्याच्यामध्ये असं वाटतं की आता काय करायचं. मला आठवते की मीच एका मोर्चात होते आणि आमचा पायी मोर्चा होता आणि रोज साधारण 12-15 किलोमीटर चालायचं होतं आणि इगतपुरी म्हणजे घोटीपासून ते इगतपुरी असं सगळं तो अंतर होतं चालायचं आणि 27 किलोमीटर मी त्या दिवशी चालले. सकाळी उठले आणि लक्षात आलं की आपली मासिक पाळी सुरू झालेली आहे. आपण मोर्चात जवळजवळ लिडरशिप करतोय. अशा वेळेला मी मासिक पाळी आणली म्हणून मी घरी बसले आणि चालले नाही तर मोर्चा पुढे जाणारच नाहीये. आणि मी ठरवलं त्या दिवशी की आता ठीक आहे, आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराची पण परीक्षा होईल. एवढे आदिवासी बायका चालतात, बाकीचे लोक चालतात, तर आपल्याला नक्की काय होणार आहे बघू आपण काय. पण मी चालू शकले त्या सगळ्यामध्ये. दुसऱ्या दिवशी मला अगदी शक्य नव्हतं चालणं, पण एक माझ्या लक्षामध्ये आलं की आपली मनाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण बऱ्याच गोष्टींना सामोरं जाऊ शकतो. पण त्याचा जो टॅबू आहे, मनावरती ओझं जे आहे प्रचंड, तर ते सुद्धा प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन कसं कमी करायचं याचं सुद्धा शास्त्र आहे. विभूती डॉक्टर आहे तुमच्यापैकी काही मेडिकल डॉक्टर की बाबा आधी 3-4 दिवस ब्लोटिंग होतं, मीठ कमी खायला पाहिजे, लोणची कमी खायला पाहिजे, पाणी थोडंसं बेताने जास्त प्यायला पाहिजे पण अति पण प्यायला नको, की जेणेकरून मासिक पाळीचा त्रास कसा कमी होईल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मासिक पाळीत होणारी वेदना जी आहे ती सायकोसोमॅटिक सुद्धा आहे, कारण आपल्याला पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस हे दोन्ही एकत्र जवळजवळ असल्यामुळे सगळ्या हार्मोन्सचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीराचा परिणाम हार्मोन्सवर होतो. आणि हे आपल्या रजोनिवृत्तीच्या वेळेला अगदी पूर्ण दिसून येतं आपल्याला की रजोनिवृत्तीच्या वेळेला इतकं परत उलटं प्रेशर आहे बायकांवरती की त्यांची हिस्टेक्टॉमी करून टाका. पहिलं वाक्य असतं डॉक्टरांचा थोडा जरी त्रास झाला, येस लेट अस गेट रीड ऑफ दिस. म्हणजे ऊसतोड कामगारांच्या मध्ये गरज नसताना त्यांच्या रजोनिवृत्ती जवळ आली की ऑपरेशन्स केलीच जातात, पण इतर ठिकाणी सुद्धा गरज नसताना हिस्टेक्टॉमी करणारे खूप लोक आहेत. जसे सिझेरियन बद्दल सुद्धा आहे की सिझेरियन सुद्धा गरज असेल तर करायला पाहिजे, परंतु आज म्हणून वैद्यक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदलांची गरज आहे, अभ्यासाची गरज आहे आणि तो अभ्यास मांडण्याची गरज आहे. त्यामुळे एक म्हणजे स्पष्ट आपण सांगू शकत नाही, ते सांगायला सुरुवात केली पाहिजे. कशा पद्धतीने सांगायचं याच्यावरती एक आपल्याला कौशल्य विकास कार्यक्रम घ्यायला लागेल की त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे हे मुद्दे मांडू शकू. दुसरं म्हणजे डिस्पोजल कुठे करायचं सॅनिटरी नॅपकिन्सचा, हा प्रचंड मोठा प्रश्न आहे. कारण ते कुठे टाकलं तर तुम्ही आता बघा, मी अनेक वेळा गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसमध्ये जाते, 80% ठिकाणी हे असते डस्टबिन असते, पण 20% ठिकाणी नसतेच, किंवा असली तर कुठे असते बाहेर दिवाणखान्यात असते. मग तुम्ही ते कापड घेऊन किंवा तो सॅनिटरी नॅपकिन घेऊन बाहेर जाऊन टाकाल का सगळं जे आहे ते. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी थोड्याशा प्रत्येक स्त्रीला जाणवतात कामाच्या मध्ये, इथे गव्हर्नमेंट मधल्या महिला अधिकाऱ्यांनी आम्ही मिळून थोडं काम अधिक करू शकतो की ज्यामध्ये एक खूप मोठी संस्था आहे जिचं नाव नावाजलेलं आहे. पहिल्यांदा तिथे मी जेव्हा काम करायला लागले त्याला माझ्या लक्षात आलं की कुठेही डस्टबिन नाहीये. त्यामुळे फार महाराष्ट्राचा अगदी मुख्य नेता असणाऱ्या माणसाला सांगितलं की बादल्या ठेवा तिथे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कागद आपले हे असले पाहिजे, बॅग्स असल्या पाहिजेत. आणि तेव्हापासून ते झालं सुरू. अनेक ठिकाणी मी बघते काही मीडियाचे सुद्धा ऑफिसेस आहेत, खूप चांगल्या व्यवस्थित तिथे व्यवस्था केलेल्या असतात, काही कंपन्यांमध्ये व्यवस्थित व्यवस्था सुरक्षित अशा केलेल्या असतात. तर याची सगळ्याची आपल्याला एका अर्थाने ही पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा सुद्धा हा विषय आहे असं मला इथे सांगावं असं वाटतं.
आणि त्याचबरोबर आपण सगळे हे काम करत असताना स्त्रीचं गर्भाशय याच्याकडे नक्की आपण कसं पाहतोय, तर त्या समाजामध्ये आज सुद्धा मला अशा पेशंट आठवतात की लग्न नवऱ्याने केलं दुसरं, का केलं लग्न दुसऱ्या बाईशी, तर मैं औरत का काम नहीं दे सकती उसके लिए उससे शादी किया. हे मी उदगीरला राहिले त्यावेळेला मला ते तिथे महिला पेशंट्स येऊन सांगायच्या की याच्यासाठी म्हणून सुद्धा मूल नाही झालं म्हणून दुसरं लग्न करणं. आणि आज तुम्ही वाहिन्या आणि सिरियल्स बघाल तर तिथे सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला सातत्याने दिसून येतात की दुसरं लग्न करून बाईला आणणं घरामध्ये हे एक मोठ्या प्रमाणामध्ये टेन्शन आहे. शेवटच्या मुद्द्याकडे येते, पुरुष मदत नक्की कशी करू शकतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तिची नक्की मासिक पाळी आली की नाही याची कुठेही चौकशी न करता ओव्हरऑल तिच्या संदर्भामध्ये कामाला मदत करणं हे एक मोठं काम उपयुक्त होईल. तुम्ही कोविडचा उल्लेख केला. कोविडमध्ये बऱ्याचशा पुरुष लोकांना घरात काम करावं लागलं, पण ते कबूल करत नाहीत की आम्ही घरात मदत करू शकतो म्हणून. त्यामुळे हळूहळू ते जमायला लागलं, म्हणजे चहा करून घेणं, ऑमलेट करून घेणं, नाहीतर अजिबात हातच लावत नव्हते. भांडी घासायचा तर विषयच नाही, कपडे तर अजिबात प्रश्नच नाही. पण शेवटी असं झालं की कुठेतरी आपल्याला सवय झाली त्याची सुद्धा, त्या गोष्टींची सुद्धा. त्यामुळे एक कुठेतरी तिच्याबद्दलची संवेदनशील भूमिका. आणि तोच जेव्हा माणूस मुलीला मासिक पाळी येते त्यावेळेला वडील परत वेगळी भूमिका घेतात. त्यामुळे अजूनही मुला मुलींना समजावणं हे सगळं की बाबा मासिक पाळीचा काय संबंध आहे. बरं, भाऊ बहीण बरोबरचे असतील तर बहिणीला मासिक पाळी आली तर ते भावाला कळत असते तिला काहीतरी झाले आणि मला झालेलं नाहीये, मला होणार नाहीये याच्या गोष्टी. या आपण अधिक निकोप आणि आरोग्यशील पद्धतीने घरामध्ये सुद्धा आपण जे बोलत नाही त्याच्यावरती त्यांच्याशी योग्य त्या शब्दात बोलणारी पुस्तकं पण खूप निघालेली आहेत, मॅन्युअल्स आहेत, त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. हा एक उपयोग आहे. तिसरं म्हणजे संवेदनशीलतेचा भाग. म्हणजे मला आठवत आहे की मी एकदा चालले होते आणि मी सारखं म्हणत होते माझ्या बरोबर असणारे जे कार्यकर्ता होते त्यांना की मला जर 2 मिनिटं गाडी थांबवायची, मला जर 2 मिनिटं गाडी थांबवायची. पण मी कारण सांगत नव्हते कशासाठी थांबायचं ते. तर काय काम आहे तुला, काय खायचंय काय तुला. तर मी तिथे गेल्यावरती त्यांनी स्वतः सांगितलं की हे म्हणजे त्यांच्या ते लक्षात आलं होतं की हे असं आहे. पण त्याच्यासाठी ते एक शब्दही बोलले नाहीत किंवा त्यांनी असंही दाखवलं नाही की त्यांना काही फार मोठं कळलेलं आहे, पण त्यांनी ओळखून घेतलं ही जी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं हे समजणं, स्त्रीला समजणं सुरू झाले की स्त्रीची मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती दोन्ही पुरुषांना समजायला. आणि त्या दृष्टिकोनातून हे चांगलं पाऊल आहे. प्रेस सगळे आलेले आहेत, प्रेसचे जे आले प्रतिनिधी त्यांचे मी आभारी आहे. जेव्हा आम्ही ऊसतोड कामगारांच्या गर्भाशय काढण्याच्या संदर्भात सभागृहात लक्षवेधी लावली आणि बोललो त्याला ती लक्षवेधी संपल्याबरोबर सगळे आमच्या मीडिया गॅलरीतले पत्रकार खाली आले आणि ते म्हणाले जरा नीट समजावून सांगता का की हिस्टेक्टॉमी म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर हे नक्की तुम्ही काय बोलता आहात, सगळे वेगवेगळ्या गोष्टी असं का होतं. म्हणजे त्यांना सुद्धा प्रत्येक गोष्टीची माहिती अशातला भाग नाहीये. आणि म्हणून मी असं म्हणते की तो एक शारीरिक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ते आपल्याला जसं शरीरातले बाकीचे स्राव असतात, तोंडामध्ये लाळ असते, नाकामध्ये आपला श्लेष्मा असतो, तशा पद्धतीने स्त्रीच्या गर्भाशय आहे त्या गर्भाशयातला तो स्राव आहे. या पद्धतीने आपण पाहिलं तर त्यामध्ये त्याला अपवित्र मानण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाहीये. पण आपल्या समाजामध्ये आणखी संस्कृतीमध्ये इतके व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्या गुहातीच्या जे देवता आहेत कामाक्षी तिथे तर पिरियडचा कापडच प्रसाद म्हणून देतात. त्यामुळे तिथे अपवित्र नाहीये, तिथे नमस्कार केला जातोय. बाकीच्या देवळांच्या मध्ये मात्र दर्शन घ्यायचं नाही कारण तिथे अपवित्र मानलं जाते. त्यामुळे याबद्दलच्या सुद्धा भावना अगदी वैयक्तिक असल्या तरी सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. निदान नवीन येणाऱ्या पिढीला तुम्ही इथे बसू नका, इथे करू नका, ते करू नका या गोष्टींची बंधनं टाकली की त्यांना मनावर असं वाटतं की काहीतरी आपल्याला आजार झालाय. आणि आजार झालाय म्हणजे मग ती बघते की आई किंवा कोणीतरी घरामध्ये डोक्याला पट्टी बांधून झोपलेली आहे सारखी आणि मग तिच्याही मनावर परिणाम होतो. पण मला असं वाटतं की आपण ज्या पिढीचे लोक आहोत सगळे त्यातल्या गेल्या 30-40 वर्षापासून महिलांनी सर्व कामं मासिक पाळी असताना सुरू केली. मग त्या ड्रायव्हिंग करतात, विमानाने जातात, विमान चालवतात, स्विमिंग सुद्धा करणाऱ्या बहादर बायका पाहिजे त्याच्यामध्ये. सैन्यामधल्या मुली काम करतात, नेव्हीमध्ये किंवा प्रत्येक सेक्टरमध्ये महिला काम करायला लागल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांना त्रास होत असेल पण तो त्रास हे स्वीकारून त्या पुढे जात आहेत. म्हणजे ही त्यांची खूप मला एका अर्थाने उलट त्यांच्या जास्त श्रमशक्ती म्हणून आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं. आणि या दृष्टीने आपण याबद्दलची संवेदनशीलता वाढवण्याबरोबर त्याची सोल्युशन्स किंवा त्याची उत्तरं देणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे या एका
कॉम्बॅटिंग द सायलेन्स फ्रॉम मेना टू मेनोपॉज. मेनोपॉज बद्दल एक शेवटचा मुद्दा सांगून थांबते की मेनोपॉज नंतर खरं सांगायचं तर बरं वाटतं काय का की मेनोपॉज झालंय बरं झालं, डोक्याचं काम केलं म्हणून सारखं तर दर मागे आयुष्यभर जी लागलेली गोष्ट असते ती कमी होते असं वाटतं. दुसरं, आज समाजामध्ये मेनोपॉज झालेल्या बाईला काही वेळेला जास्त ऍक्सेप्टन्स आहे कारण तिला मासिक पाळी येत नाही. त्यामुळे देवळांमध्ये वगैरे बघितलं तर असं आहे की ती मेनोपॉज झालेली बाई असेल तर ती पुजारी म्हणून तिथे उभी असते, आपल्याला असं काही ठिकाणी दिसून येतं. दुसरं, त्याच्यानंतर हार्मोनल जो बदल होतो, मग हाडं कमकुवत होतात किंवा बाकीचे त्रास होतात, त्याच्यासाठी योग्य ती औषधं घेतली पाहिजे हे माहितीच नाही. त्यामुळे आली पाळी आणि गेली पाळी अशा पद्धतीने बऱ्याचशा स्त्रिया त्याच्याकडे बघताना आपल्याला दिसतात आणि या सगळ्यामध्ये हा सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ शकत नाही. कोणाची मासिक पाळी आलेली आहे किंवा कोणाची मासिक पाळी गेलेली आहे, हा तिचा पूर्णपणाने वैयक्तिक आणि शारीरिक तिचा अधिकार आहे. आपल्या शरीरावर जसा तिचा अधिकार आहे, गर्भपाताला हो का नाही म्हणायचं, बाळाला हो म्हणायचं का नाही म्हणायचं, तशाच पद्धतीने हा सुद्धा अगदी वैयक्तिक अधिकार आहे. आणि त्याच्याकडे बघत किंवा कमी असताना ती कुठे कमी नाही आहे पुरुषापेक्षा, फक्त पुरुषापेक्षा वेगळी आहे हे जे आपण सातत्याने मांडतोय ते समाजामध्ये पोहोचवण्यासाठी शेवटी आपणच त्याचे ॲडव्होकेट्स व्हायला पाहिजे. मी आता हळूहळू या मतापर्यंत आलेली आहे की काही वेळेला मला वाटायचं किती आपण काम करायचं, दुसरे करतायत ना, ठीक आहे पुढे झालं. पण आता हळूहळू माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आपण अशा गोष्टी घेतल्या नाहीत विषय पुढे तर पुढेच करणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला किती त्रास वाटला तरी ती पीटी उषाचं उदाहरण आहे की ती म्हणते की प्रत्येक वेळेला तुम्ही कसं काय पुढे जाऊन मेडल मिळवता किंवा कसं यशस्वी होता. तर तिने सांगितलं की जेव्हा पायात अगदी गोळे आलेले असतात आणि असं वाटत असतं की आता पुढे चालणं शक्य नाही, त्याला मी परत एकदा धावायला सुरुवात करते आणि त्यामुळे परत एकदा धावलं पाहिजे, परत एकदा गेलं पाहिजे, परत एकदा विषय मांडला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून तरुण मुली इकडे आलेल्या आहेत, तरुण मुलगे आलेले आहेत, ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आम्ही बोलतो, विभूती बोलते किंवा नीरजा बोलते, तर आम्ही काय बोलणार सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काय ऐकून घ्यायचं का कानाला फिल्टर लावायचं त्यांनी ठरवलेलं असतं त्याचं त्याचं. पण नवीन माणसं जेव्हा बोलायला लागतात त्यावेळेला त्याच्याबद्दल जास्त ते ऐकलं सुद्धा जाऊ शकतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे आज जे आलेले सगळे व्यक्ती आहेत, धाडसी व्यक्तिमत्व, त्यांचं मी अभिनंदन करते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.